राज्यातील महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महिलांना मिळणार 4,200 रुपये. संपूर्ण माहिती आपण आता A to Z या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. त्याचबरोबर या नवीन अटी सुद्धा आता लागू झालेल्या आहेत, परंतु इतक्या महिला मित्रांनो बाद झालेल्या आहेत. तर काय संपूर्ण माहिती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर महान्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर आणि मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. महायुती सरकारने महाराष्ट्रातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना हा निर्णय आपल्याला माहिती निवडणुकीच्या पूर्वीच घेतलेला होता. या निर्णयामुळे राज्यातील करोडो महिलांना या निर्णयाचा फायदा झालेला आहे, परंतु आता त्यातील काही महिला ह्या बाद होणार आहेत. तर कोणकोणत्या महिला बाद होणार आहे आणि कोणकोणत्या महिलांना 4,200 रुपये हे मिळणार आहे हे आपण पुढे A to Z बघून घेणार आहोत. तरी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. या महिलांचा त्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. चला तर बघूया कोणकोणत्या महिलांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण बघितलं तर राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच्या पूर्वी अंमलात आणलेली होती. आता या योजनेमध्ये सर्वात मोठा हा बदल करण्यात आलेला आहे. असा निर्णय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतलेला आहे. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालीच ही योजना राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली होती. महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणखी प्रभावी करण्यासाठी आता महिलांना 1,500 रुपयावरून 2,100 रुपये करण्याची सुद्धा घोषणा या योजनेअंतर्गत केलेली आहे. आणि या योजनेचा फायदा म्हणून राज्यातील बऱ्याचशा महिलांना याचा फायदा होणार आहे. म्हणजे लाखो करोडो महिलांना या योजनेचा फायदा हा होणार आहे. तर महत्त्वाची घोषणा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबद्दल महत्त्वाची माहिती दिलेली आहे. त्यांनी स्पष्ट केले की वाढीव मासिक अनुदान बजेट सत्रात प्रस्तावित केले जाईल. फडणवीस यांनी आपल्या भाषणात म्हटले आहे की आम्ही योजनेला अधिक बळकटी देण्यासाठी दरमहा 1,500 ही रक्कम वाढवून आता 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतलेला आहे. परंतु याआधी वित्तीय स्थितीचे पुनरावलोकन करणे सुद्धा गरजेचे आहे. महिला सशक्तीकरण आणि शालेय शिक्षणासाठी महत्त्वाची योजना ही आहे मित्रांनो. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही योजना 21 ते 35 वयोगटातील महिलांसाठी आहे. ज्या महिलांचे वय 21 ते 35 या वयादरम्यान आहे अशा सर्व महिलांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. ज्यांचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे आणि वार्षिक उत्पन्न जर त्या महिलांचे वार्षिक उत्पन्न म्हणजे त्या कुटुंबाचे 2.5 लाखापेक्षा कमी आहे, अशा योजनेचा मुख्य उद्देश अशा महिलांना चालना देण्यासाठी आणि आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या योजनेचा फायदा होणार आहे. योजनेचा भविष्यकालीन जर दृष्टिकोन आपण बघितला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योजनेचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी योजना अंमलात आणताना अधिक पारदर्शकतेसाठी प्रक्रियेत सुधारणा केली जाणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातील महिला सशक्तीकरणासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. आता सुधारित प्रक्रियेद्वारे या योजनेचा लाभ आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या ज्या महिलांना मिळणार आहे. परंतु ही जर आपल्याला माहिती आहे 4,200 रुपये या महिलांच्या खात्यात येणाऱ्या 15 डिसेंबर नंतर जमा होणार आहे. तत्पूर्वी अर्जांची छाननीही होणार आहे. धन्यवाद.